नमो भगवते वासुदेवाय. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम. मूढा म्हणजे मूर्ख लोक असं म्हटलंय. तर मूर्ख लोक हे काय करतात? अवजानन्ति मां, अवाधिक ज्ञा धातू आहे म्हणजे मला जाणतात, ओळखतात. कसे ओळखतात? मानुषीं तनुमाश्रितम. मानुषी म्हणजे मानवी आणि तनु म्हणजे शरीर. मानवी शरीराचा आश्रय घेतलेला म्हणजे मानवी शरीर धारण केलेला मी आहे असं मला मानतात. त्या व्यक्तींना, त्या लोकांना भगवंत इथे मूढ असं म्हणते. याचं कारण असं की सर्व व्यापक, सर्व ठायी असणारं हे जे भगवंताचं रूप आहे ते त्यांना दिसत नाही आहे आणि ते फक्त विशिष्ट मूर्तीमध्ये भगवंताचं रूप बघतात आणि भगवंत निराकार निर्गुण असून त्याला वेगवेगळ्या आकृती, आकार देत आहेत. म्हणून अशा लोकांना भगवंताने मूढ असं म्हटलंय. तर असे हे मूढ लोक मी मानवी देहधारी आहे असं मला समजतात. वास्तविक मी कसं आहे? परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम. मी वास्तविक कसं आहे? भूत महा ईश्वर आहे. प्राणी मात्रांचा मी नुसता ईश्वर नाही तर महेश्वर आहे. ईश म्हणजे सत्ता असणं, तर ईश्वराच्या पेक्षा सुद्धा ज्याची सत्तावरची आहे असा मी महेश्वर आहे असं परम भावम अजानंतो. अजानंतो म्हणजे न जाणता, भाव म्हणजे स्वरूप. असं जे माझं श्रेष्ठ स्वरूप आहे की मी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे, महेश्वर आहे, निर्गुण निराकार आहे, हे जे माझं वास्तविक रूप ते न जाणता मला मूर्ती रूपामध्ये ते बघतात. आणि नुसतंच मूर्ती रूपात बघतात असं नाही, तर त्या मूर्तीच्या ठायी असणारे अवयव हे सगळ्याची कल्पना करतात आणि मग मला वेगवेगळे पदार्थ खायला देतात किंवा भजन गाणं करून मला ऐकायला देतात. मला वेगवेगळी वस्त्र नेसवतात, दागिने घालतात. म्हणजे जे जे मानवी शरीराला आवश्यक आहे असे सगळे उपचार ते माझ्यावरती करतात. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विजेतसः राक्षसी मासुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. आता असे जे लोक करतात त्यांना वरती मूढ म्हटलंय आणि खाली असं म्हटलंय की हे लोक म्हणजे राक्षसीम आसुरीम प्रकृतीम मोहिनीम श्रिताः. श्रिताः म्हणजे आश्रय घेतलाय त्यांनी. कशाचा आश्रय घेतलाय? तर राक्षसी किंवा आसुरी प्रवृत्तीचा, प्रकृतीचा म्हणजे स्वभावाचा त्यांनी आश्रय घेतलेला आहे. तर राक्षसी प्रवृत्ती म्हणायचं कारण की मानवी देहाला धारण करून किंवा जन्म घेऊन अन्य आकांक्षा म्हणजे ऐहिक उपभोग, स्वर्ग इत्यादी आकांक्षा ठेवण्यापेक्षा स्वर्गाची आकांक्षा सोडून मोक्षाची आकांक्षा करायची, त्यासाठी प्रयत्न करायचे हे सोडून हे लोक ऐहिक फळाची आशा करतात. म्हणून त्यांना राक्षसी आसुरी स्वभावाचा, प्रकृतीचा आश्रय केलेले लोक असं म्हटलं आहे. आता अशा प्रकारे केवळ ऐहिक उपभोग मागणारे असल्यामुळे त्यांचं जे मोघ आशा, मोघ कर्माणः मोघ ज्ञाना विचेतसः. विचेतसः, चेतस म्हणजे मन. त्यांचं मन हे कसं झालेलं आहे? त्या मोहानी म्हणजे मूढ अवस्थेनी ग्रासलं गेलेलं आहे आणि त्यामुळे अशा मनानी ते जे कर्म करतायत, जी आशा त्यांच्या मनामध्ये आहे ते सगळी मोघ. मोघ म्हणजे व्यर्थ, फुकट आहे. मोघ आशा, त्यांची आशा व्यर्थ आहे, त्यांची कर्म ती पण व्यर्थ आहे आणि ज्या ज्ञानाने ते करतात ते ज्ञानही त्यांचं व्यर्थ आहे. कारण त्यांचं चित्त, मन हे विचेत असं म्हणजे भ्रष्ट झालेलं आहे. आता कुठल्याही कार्य करता का होईना, ऐहिक सुखोपभोगा करता का होईना ते कर्म करतायत. काहीतरी आशा त्यांच्या मनामध्ये आहे, पण जी आशा असायला पाहिजे आणि ज्यासाठी कर्म करायला पाहिजे ते कर्म ते करत नाही आहेत. म्हणून भगवंतानी म्हटलंय की अशा प्रकारे ऐहिक सुखाची अपेक्षा केली आणि त्यासाठी कर्म केली, त्यासाठी काहीतरी आशा मनामध्ये धरली तर ती आशा फलद्रूप होईल सुद्धा, त्या कर्माला फळं मिळेल सुद्धा, पण ते मोघ आहे, व्यर्थ आहे, कारण ते नाशवंत आहे. म्हणून मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. याचं कारण काय की राक्षसी प्रवृत्तीचं त्यांनी आश्रय घेतलेला आहे. आता पुढच्या एका अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचे गुण कोणते आहेत ते येतीलच. आता खालच्या श्लोकामध्ये दैवी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे की दैवी संपत्तीचे लोक भगवंताची उपासना कशी करतात.
आता दैवी संपत्ती असणाऱ्यांचे अनेक गुण पुढे सांगितले. त्यातले काही गुण असे आहे की या लोकांच्या अंगी दया असते, मार्दव म्हणजे स्वभावात मऊपणा असतो, तेज त्यांच्यामध्ये असतं, वाणीमध्ये असेल, वागण्यामध्ये असेल, बुद्धीमध्ये असेल, क्षमाशील वृत्ती असते, धैर्य असतं. आणि अशा प्रकारचे दैवी गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांचं कार्यसुद्धा दैवी म्हणजे सत्य किंवा चांगल्या प्रकारचं सात्विक प्रकारचं असं होतं. आणि राक्षसी प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांच्यामध्ये दंभ असतो, दर्प असतो, क्रोध, कठोरता, अज्ञान आणि अशा प्रकारच्या आपल्या अंगी असणाऱ्या किंवा नसणाऱ्या गुणांचे अभिमान, असे दुर्गुण सगळे त्यांच्यामध्ये भरलेले असतात. आता वर्णन केलेले सगळेच गुण एकामध्ये असतील किंवा सगळेच गुण हे आसुरी किंवा राक्षसी संपत्तीच्या व्यक्तीमध्ये असतील असं नाही, पण हे गुण अस्तित्वात असणं म्हणजे दैवी किंवा नसणं म्हणजे राक्षसी संपत्ती असं मानलेलं आहे. आता दैवी संपत्तीचे लोक काय करतात, त्या निर्गुण निराकाराची उपासना करतात आणि आपलं ध्येय मानतात, ते स्वर्ग न मानता मोक्ष मानतात. त्यामुळे आपोआपच त्यांना मोक्षप्राप्ती होते आणि ते बंधनातनं सुटतात. पण राक्षसी प्रवृत्तीचे जे लोक असतात, त्या स्वभावाचे ती संपत्ती असणारे जे लोक असतात, ते साहजिकच साकाराची उपासना करतात, इच्छा काहीतरी ऐहिक उपभोगाची ठेवतात आणि त्यामुळे ते जन्ममरणाच्या बंधनामध्ये पुन्हा बांधले जातात. तर राक्षसी लोक कशी उपासना करतात ते आपण बघितलं आणि त्यांचं ज्ञान सगळं कसं व्यर्थ जातं हे बघितलं. आता पुढच्या श्लोकामध्ये दैवी संपत्तीच्या लोकांचं वर्णन केलं आहे. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. आता पहिले जे लोक सांगितले होते त्यांनी काय आश्रय केला होता की हा भगवंत मानवी शरीर धारण केलेला आहे. हे महात्मा जे आहेत, महात्मा म्हणण्याचं कारण काय की त्यांची आत्मिक उन्नती जास्ती झालेली आहे आणि त्यामुळे मानवी देहाला येऊन नेमकं काय करायचं आहे हा विचार त्यांचा पक्का झालेला आहे, म्हणून त्यांना महात्मान म्हटलंय. आता हे जे महात्मा आहे ते कसे आहेत, दैवीं प्रकृतिमाश्रिताः, दैवी गुणांनी युक्त आहे. दैवी गुणांचा आधार त्यांच्याजवळ आहे. त्यांच्यामध्ये दैवी गुण आहेत जे आपण आत्ता पाहिले, सत्य, दया, धर्म, क्षमा, मार्दव वगैरे अशा गुणांनी युक्त ते असतात आणि त्यामुळे ते काय करतात, परमेश्वराला त्यांनी कसं जाणलंय, ज्ञात्वा म्हणजे जाणून की हा भगवंत कसा आहे, भूतादिम अव्ययम, भूत आदी, भूत म्हणजे जन्माला आलेले प्राणी मात्र, त्यांचा आदी म्हणजे त्यांच्या आधीचा सुरुवातीचा पहिला कोण आहे तर तो भगवंत आहे. म्हणजे सगळे प्राणी मात्र हे नंतर जन्माला आले आहेत. ही चराचर सृष्टी त्या भगवंतांनी निर्माण केलेली असल्यामुळे तो भूतादी आहे आणि तो अव्यय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तारुण्य, वार्धक्य असे विकार, बदल, कुठल्याच प्रकारचा व्यय म्हणजे विकार किंवा बदल त्याच्यामध्ये होत नाही. हे भगवंताचं स्वरूप त्यांनी जाणलं आहे आणि हे जाणून भजंती अनन्य मनसः, एकाग्रतेनी आणि एकनिष्ठतेनी अनन्य मन करून म्हणजे एकनिष्ठ मनाने ते भगवंताची उपासना करतात. आता उपासना करण्याची त्यांची पद्धत काय आहे तर सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततम कीर्तयन्तो, सतत माझं कीर्तन करतात. कीर्तन याचा अर्थ आपला काय होतो की उभं राहून जे केलं जातं, ज्याच्यामध्ये भगवंताची पदं गायली जातात, काही विवेचन केलं जातं, काही कथा सांगितल्या जातात, अशा सादरीकरणाला आपण कीर्तन असं रूढ शब्द वापरतो. पण कीर्त म्हणजे भगवंताचे गुणगान गाणे. मग ते कोणत्याही पद्धतीने तुम्ही गा, ते भगवंताचं कीर्तनच होतं. मग हे सतत काय करतात, कीर्तयंता, सतत भगवंताचे गुण गात असतात. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः, त्यांनी जे व्रत घेतलेलं आहे, व्रत आणि नियम यात फरक आहे. पुन्हा व्रत हे कोणी मोडत नाही, ते व्रत घेतलं की एकनिष्ठपणे त्याचं पालन करतात. त्यामुळे त्यांचं व्रत कसं आहे, दृढ आहे, निश्चयपूर्वक ते व्रताचं पालन करतायत आणि ते पालन करण्याकरता यतन्तःच, यत म्हणजे प्रयत्न करणे, ते सातत्याने त्यासाठी प्रयत्न करतायत आणि कुठेही आपलं व्रत खंडित होऊ देत नाही. सतत भगवंताचं नामस्मरण करतायत. भगवंताचं नाम तोंडी यायला
अनेक जन्म घालवावे लागतात, तेव्हा भगवंताचं नाम मुखाने घ्यावंसं वाटतं. आणि हे तर सातत्याने भगवंताचं नामस्मरण करतायत, म्हणजे कितीतरी जन्मांची पुण्य घेऊन ते आलेले असतात. नमस्यंतश्च माम भक्त्या, भक्तीने नमस्यंतः म्हणजे मला नमस्कार करणारे, मला वंदन करणारे. आता नमस्कार किंवा वंदन ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. कीर्तन ही पण एक प्रकारची भक्तीच आहे. 9 प्रकारची भक्ती सांगितले, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम वगैरे. तर ही जी भक्ती आहे, नमस्कार करणं, याच्यामध्ये काय असतं, शरणागतीचा भाव असतो. आपल्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ आहे हे मानण्याची प्रवृत्ती असते आणि आपल्याकडे लीनता घेण्याची वृत्ती असते. नाहीतर प्रत्येक वेळेला मी मोठा असंच मानत गेल्यानंतर नम्रता येणार नाही. तर हे नमस्यंतश्च, नमस्यंतः म्हणजे सतत नमन करणारे, वंदन करणारे, माम भक्त्या, नुसता वरकरणी नमस्कार नाही, अत्यंत भक्तीने, तनमनाने, श्रद्धेने, निष्ठेने मला नमस्कार करतात. आणि ते नित्ययुक्त आहेत, मला सतत जोडले गेलेले आहेत. कारण वरकरणी जरी ते काम करताना दिसत असले तरी अंतरंगातनं ते मला जोडलेले आहे. सतत त्यांचं नामस्मरण करणं हे चालू असतं. नित्ययुक्ता उपासते, उपासते म्हणजे उपासना करतात. खरं म्हणजे उपासते म्हणजे काय, उप अधिक आस असा धातू आहे. आस म्हणजे राहणे आणि उपया उपसर्गाने अर्थ प्राप्त होतो जवळ राहणे. ते सतत माझ्या जवळ राहतात. आता जवळ राहतात म्हणजे सतत भगवंताजवळ ते बसतात असा अर्थ नाही आहे. तर सतत त्यांच्या मनामध्ये भगवंताचं स्थान आहे आणि भगवंताचं नमन, पूजन, कीर्तन हे अखंड त्यांचं चालू आहे. अशा अर्थाने ते नित्ययुक्ता उपासते. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजंतो माम उपासते, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. आता काही लोक ज्ञानयज्ञ करतात. यज्ञाचे अनेक प्रकार आपण बघितले आहेत आणि यज्ञ ही कल्पना जी आहे ती कल्पना गीतेमध्ये वेगळ्या प्रकाराने घेतली. हे आपण पाहिलं की अग्नी आणि त्यात हवन असाच केवळ यज्ञ होत नाही, तर यज्ञामध्ये कुठेतरी अग्नी असेल आणि काहीतरी हवन करायचा पदार्थ असेलच. परंतु ज्ञानयज्ञ, तपोयज्ञ, नामयज्ञ असे अनेक प्रकारचे यज्ञ चालू असतात. तर जे ज्ञानयज्ञाने भगवंताची उपासना करतात, ज्ञानयज्ञेन च अपि अन्ये, म्हणजे काही जण ज्ञानयज्ञाने सुद्धा यजंतो म्हणजे यजन करतात, यज्ञ करतात, हवन करतात आणि माम उपासते, आणि अशा ज्ञानयज्ञाने ते माझी उपासना करतात. आता ज्ञानयज्ञाने जेव्हा ती उपासना केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये निरनिराळं सगळं साहित्य हे लागणारच आहे. म्हणजे त्यांच्याकरता त्यांना वेदी करायला पाहिजे, अग्नी हवा, हवन करायचे पदार्थ हवे. तर हे काय असतं त्यांच्याजवळ, तर ते काही वेगळं करत नाही. हे ज्ञानयज्ञ आहे, त्यामुळे ज्ञानयज्ञाला बाह्यसामुग्री कोणतीच करायची नाही आहे. मग कसं होतं त्यांचं ज्ञानयज्ञ, तर पंचमहाभूतांचं जणू काही मांडव घालतात. द्वैत हा पशु जणू काही त्यांनी बली करता बांधलेला असतो. ज्ञानेंद्रियांच्या ज्या तन्मात्रा आहेत, तन्मात्रा म्हणजे ज्ञानेंद्रियांचे विषय, रूप, रस, गंध, शब्द वगैरे, हे त्या यज्ञाचं साहित्य मानलं जातं. अज्ञान हे तूप घेतलं जातं, ज्ञानाचा अग्नी प्रज्वलित केला जातो आणि द्वंद्वापासून मुक्ती हा जणू काही ओटा म्हणजे वेदी असते. आता अशा या वेदीवरती पंचमहाभूतांचा मंडप घालून अज्ञानाचं तूप त्या अग्नीमध्ये घातलंय. म्हणजे त्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये अज्ञानाचं हवन करून टाकलं, हवन नष्ट झालं, द्वंद्वमुक्ती झाली आहे. कारण द्वंद्वमुक्तीचं जणू काही त्यांनी वेदीच तयार केली आहे. त्यामुळे सुख दुःख या द्वंद्वाच्या पलीकडे ते गेले आहेत आणि साम्य बुद्धीचं जे आत्तापर्यंत आपण विवेचन केलं ती साम्य बुद्धी त्यांच्यामध्ये आता येते आणि द्वैत नावाच्या पशुचं त्यांनी बलिदान केलं असल्यामुळे ही साम्य बुद्धी त्यांच्यामध्ये येते. असं ज्ञानरूपी यज्ञामध्ये हवन करून ते आपलं अज्ञान किंवा आपलं द्वैत भावना, आपले दुर्विचार काय असतील त्या सगळ्याचं हवन या ज्ञानरूपी अग्नीमध्ये केलं जातं आणि असं करून ते माझी उपासना करतात. मग एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. बहुधा, धा म्हणजे प्रकार, बहु म्हणजे अनेक, अनेक प्रकारांनी, एकत्वानी याचा अर्थ अभेदभावाने, म्हणजे मी आणि परब्रह्म एकच आहे अशा पद्धतीने, किंवा पृथक म्हणजे द्वैत मानून सुद्धा की मी आणि भगवंत असं मानून सुद्धा, किंवा विश्वतः मुखम, सगळं विश्व हेच भगवंताचं मुख आहे, इथं सगळीकडे भगवंत व्यापलेला आहे, अशा विचारांनी हे ज्ञानयज्ञ करत असतात. म्हणजे अज्ञानी लोक कसं भगवंताची उपासना करतात मूर्तिरूपामध्ये मानून आणि ऐहिक फलं मागतात ते आपण बघितलं. त्याच्यावरचे लोक आहेत ते आहेत
ते म्हणजे महात्मा लोक आहेत की जे दैवी प्रकृतीचा आश्रय करून उपासना करतात, भक्ती करतात आणि सतत भगवंताचं नामस्मरण करतात. आणि हे तिसरे त्याच्यावरचे आहे की ते ज्ञानयज्ञच करतात. आता भगवंताचा यज्ञ करायचा म्हणजे आपण आत्ता बघितलं की त्याला हवन करायला द्रव्य पाहिजे, औषधी वनस्पती पाहिजेत, मंत्र म्हणायला पाहिजे, तूप पाहिजे, अग्नी पाहिजे. हे सगळं जे आहे हे कुठून आपण आणतो? तर आपण निसर्गातनं किंवा सृष्टीमधनं घेतो. पण ही सृष्टीच कुणी निर्माण केले? तर ती भगवंतानी केले. मग ज्या वनस्पती आपण घेतो ते आपल्या थोडेच आहेत, किंवा आपण त्याच्याकरता हवन करण्याकरता तूप घेतलं, अग्नी प्रज्वलित केला, हे सगळं कुणाचं आहे? तर ते त्या भगवंताचंच आहे. म्हणून मी सर्वत्र कसा व्यापलेला आहे ते भगवंत पुढच्या श्लोकात सांगताय. अहम क्रतुर अहम यज्ञ स्वधा हम हमौषधम मंत्रोहम हमे वाज्य महमग्निरहम हुतम. अहम क्रतु अहम यज्ञ. वास्तविक क्रतू आणि यज्ञ दोन्हीचा अर्थ एकच होतो, परंतु यज्ञ ही कल्पना गीतेमध्ये वेगळ्या प्रकारची आली. म्हणजे स्मार्त यज्ञ जो असतो त्या अर्थाने ही कल्पना आली. आणि क्रतू म्हणजे श्रौत यज्ञ, श्रुतीमध्ये सांगितलेला यज्ञ. म्हणून दोन प्रकारचं वर्णन इथं आलेलं आहे. तर मीच क्रतू आहे आणि मीच यज्ञ आहे. स्वधा अहम अहम औषधम. आता जे आपण हवन करतो, अग्नीमध्ये हवन करतो, ते सगळं औषध याचा जो आपण अर्थ वापरतो त्यापेक्षा इथं वेगळा अर्थ असतो. औषध म्हणजे वनस्पती. तर त्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती म्हणजे सुद्धा मीच आहे. जे मंत्र म्हणणार ते मंत्र माझ्याचपासून आहे, कारण शब्दब्रह्म मीच आहे. मग त्या शब्दब्रह्मातनं ओंकारातनंच सगळे मंत्र निर्माण झालेत. म्हणजे मंत्र म्हणजे पण मीच आहे. अहम एव आज्य. आज्य म्हणजे तूप. यज्ञाला तूप लागतं, ते तूपही माझ्यापासूनच निर्माण आहे. कारण तूप तुम्ही दुधापासून केलं, दूध गाई म्हशीपासून घेतलं, तरी ती सगळी सृष्टी मीच निर्माण केली आहे. अहम अग्नी अहम हुतम. जे हवन करणार तेही मीच आहे. अशा प्रकारे यज्ञामध्ये जे जे लागणार, म्हणजे स्वधा लागेल की श्राद्धात पितरांना वगैरे जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा त्याला स्वधा म्हणतो. आणि देवतांना आपण जेव्हा हवन करतो तेव्हा स्वहा म्हणतो. तर हे पितरांना अर्पण केलेलं असो, भगवंताला अर्पण केलेलं असो, जे जे आहे त्यासाठी लागणारी सगळे साहित्य, सगळी सामुग्री, मग मंत्र असतील, अग्नी असेल, सगळं मीच आहे असं भगवंताने सांगितलं आहे. आता याच्याही पुढे आणखीन मी कुठे कुठे आहे ते भगवंत सांगतायत. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रमोंकारम ऋक्साम यजुरेवच. पिता अहम अस्य जगतः. जगतः म्हणजे जगताचा, या जगताचा पिता मीच आहे. कारण प्रकृतीरूपी योनीमध्ये मम योनिर्महद ब्रह्म तस्मिन गर्भम ददाम्यहम असं पुढे भगवंतानी म्हटलेलं आहे की प्रकृती ही माझी योनी आहे. योनी म्हणजे जिथून सजीव किंवा कोणी सृष्टी उत्पन्न होणार आहे ते स्थान म्हणजे योनी. तर ही प्रकृती माझी योनी आहे आणि त्याच्यामध्ये मी बीज टाकतो असं भगवंतानी म्हटलेलं आहे. अशा अर्थी पिता अहम अस्य जगतः, माता धाता पितामहा. आता जरी प्रकृतीतनं सृष्टी निर्माण झाली तरी प्रकृती निर्माण केली भगवंतानीच. म्हणून माता धाता म्हणजे धारण करणार, हे जगसृष्टी धारण करणारा मीच आहे. पितामह म्हणजे ब्रह्मदेवापासून सृष्टी निर्माण झाली म्हटलं तरी ब्रह्मदेवाला भगवंतांनी निर्माण केलंय, त्यामुळे पितामह सुद्धा भगवंताच आहे. वेद्यम पवित्रम ओंकार. ओंकार, ओंकार हा पहिला शब्द म्हणून त्याला शब्द ब्रह्म म्हटलेला आहे. हे सगळं जग ओंकाराने भरलेलं आहे. शांत चित्ताने एकाग्रतेने जर आपण ऐकलं तर असं म्हणतात ओंकार भरून राहिलेला आपल्याला ऐकू येऊ शकतो. पण त्याकरता आपली ज्ञानेंद्रिय तितकी तरल सूक्ष्म ही व्हावी लागतात की ज्यामुळे ती संवेदना आपण ग्रहण करू शकतो. तर वेद्य म्हणजे जाणून घेण्यास योग्य, जाणण्यासारखं असा जो हा पवित्र ओंकार आहे तो सुद्धा मीच आहे. आणि त्या जी वेदांची निर्मिती त्या ओंकारापासून झाली, शब्द ब्रह्म वेदांना म्हटलेलं आहे, ते ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे सुद्धा मीच आहे. म्हणजे ज्या ज्या विभूती तुम्ही बघाल, जे जे तुम्ही जगामध्ये बघाल ते सगळं मीच आहे. आणखीन मी कुठे आहे ते सांगितलंय. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. गती ही गती, सृष्टीची गती मी आहे. आता गती कुठली की पृथ्वी फिरते ही गती आहे, सूर्य चंद्र यांना गती आहे. ही गती मी दिलेली आहे त्यांना.
आणि त्या एकदा नियमाने दिलेल्या गतीने ते अखंड फिरताय. ही गती देणारा मी आहे, म्हणून गती ही भरता म्हणजे भरण पोषण करणारा. चराचर सृष्टी निर्माण केल्यावरती तिच्या भरण पोषणाची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी भरता आहे. गतीर भरता प्रभू म्हणजे मी स्वामी आहे सगळ्या जगताचा. प्रभू साक्षी म्हणजे दुरून नुसतं बघणारा. आपण साक्षीदार शब्द वापरतो की ज्याने अक्ष म्हणजे आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे जगात काय चाललं आहे हे मी फक्त बघतो, पण मी त्यात भाग घेत नाही. म्हणून जरी भगवंताने सृष्टी निर्माण केली तरी तो अकर्ता आहे, कारण तो साक्षी रूपाने बघतो. जसं आपण काल पाहिलं की सूर्य आहे, सूर्याच्या प्रकाशात सगळे काम करतायत, पण म्हणून सूर्य काही करत नाही, काही करतही नाही, कुणाला करायला लावतही नाही. अशा प्रकारे परमेश्वर किंवा भगवंत परब्रह्म हे स्वतः काही करत नाही, पण जे काही घडतंय त्याचा साक्षी म्हणजे डोळ्यांनी बघणारा तो आहे. निवास हा शरणम सुहृत. शरण म्हणजे भगवंताला जो कोणी शरण जाईल त्या शरण आलेल्याचं रक्षण करणं, त्याला योग्य गती देणं हे भगवंत अगदी व्यवस्थितपणे करत असतात. नंतर मी निवास म्हणजे राहण्याचं ठिकाण, सगळ्यांच्या राहण्याचं ठिकाण मीच आहे आणि मी त्यांचा सुहृत आहे. मित्र सखा सुहृत यातला फरक आपण पाहिला आहे की ज्याच्याजवळ गुह्य बोलू, ज्याच्याजवळ मनातलं सुखदुःख सांगू आणि आणखी जो आपला स्वार्थ न बघता आपल्या मित्राचं कल्याण कसं विले बघतो तो सुहृत असतो. मग भगवंत हा सुहृत आहे. भगवंत कधी दुसऱ्याचं वाईट करायला जात नाही किंवा मुद्दामून कुणाला शिक्षा द्यायला जात नाही. उलट त्याला जे मित्रत्वाने करता येईल तेच तो करत असतो. प्रभव म्हणजे उत्पत्ती, सृष्टीची उत्पत्ती करणारा मी आहे. प्रलय सृष्टीचा नाश करणाराही मीच आहे. आपण बघितले की कल्पाची सुरुवात झाली की सृष्टीची निर्मिती होते, कल्पाचा शेवट सुरू झाला की मग सगळी सृष्टी पुन्हा एकत्र केली जाते आणि क्रमाक्रमाने पुन्हा विलय होत परब्रह्मापर्यंत जाते. मग प्रलय नंतर स्थिती, स्थान म्हणजे स्थिती रूपात असणं, म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी मीच आहे. निधान म्हणजे ठिकाण राहण्याचं. बीजम अव्ययम या सृष्टीचं जे अव्यय असं बीज आहे, कधीही नाश न पावणारं, विकार किंवा बदल न होणारं असं बीज मी आहे. आता आणखीन पुढे सांगितले की मी आणखीन काय करतो. तपाम्यहम अहम वर्षम निगृह्णाम्य सृजामी च अमृतम चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. तपामी अहम वर्षम. सृष्टीमध्ये जे चक्र आपल्याला निसर्गाचं चालू दिसतं की सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, पुन्हा पाऊस पडतो, म्हणजे पुन्हा पाण्याची वाफ, वाफेचं पाणी हे चक्र चालू असतं. किंवा निसर्गामध्ये प्राणवायूचं वगैरे चक्र, कर्बोदकी प्राणवायूचं चक्र चालू असतं. हे सगळं कुणाच्या नियमाने चालू आहे, कुणाच्या सांगण्याने चालू आहे. तर या सगळ्याचं नियमन करणार आहे ते परब्रह्म. म्हणून इथे भगवंतांनी सांगितले ते की तपामी अहम वर्ष. पाणी तापवणं, सूर्याच्या उष्णतेने पाणी तापवणं हेही करणारा मीच आहे. आणि मग इंद्राच्या रूपाने वर्षाव करणारा, पाऊस पाडणाराही मीच आहे. निगृह्णामी उत्सृजामीच. मी निगृह्णामी म्हणजे मी सगळं घेतो आणि पुन्हा उत्सर्जन करतो, म्हणजे परत देऊन टाकतो. घेण्याची क्रिया, देण्याची क्रिया, तापवण्याची क्रिया आणि वर्षाव करण्याची क्रिया, या सगळ्या क्रिया मीच करतो. अमृतम चैव मृत्युश्च. अमृतही मीच आहे, मृत्यूही मीच आहे. म्हणजे अमरत्वही माझ्यामुळे मिळेल आणि मृत्यूही माझ्यामुळे मिळतो. सत आणि असत हेही मीच आहे. सत म्हणजे अस्तित्वात असणारी दिसणारी सृष्टी आणि असत म्हणजे जे दिसत नाही ते. तर सत म्हणजे जे चिरकाळ टिकणार आहे त्याला सत म्हणतात आणि जे नाशवंत आहे त्याला असत म्हणतात. सत आणि असतचे आणखीनही अनेक अर्थ घेतले जातात की सत्य, असत्य अशाही प्रकारे, किंवा सत म्हणजे अस्तित्वात असणारा, असत म्हणजे नसणारा. तर इथं आपण सत म्हणजे जे चिरकाळ टिकणार आहे ते सत आणि असत म्हणजे नाशवंत, असं सगळं मीच आहे. अशी आपली अस्तित्वाच्या सगळ्या खुणा, आपण करत असलेल्या सगळ्या क्रिया हे सगळं भगवंत सांगताय. याचा अर्थ काय की सर्व सृष्टी माझीच आहे, मीच निर्माण केलेली आहे. त्यामुळे मानवाचं स्वतःचं असं काहीही नाही. जे जे तो वापरतोय, जे जे तो घेतोय, जे जे उपभोगतो आहे ते सगळं भगवंतानीच निर्माण केलेलं आहे. त्रैविद्या माम सोमपापू तपापा यज्ञेरिष्ट्वा स्वर्गतीं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नन्ति दिव्यान दिवी देव भोगा.
आपण मध्ये राक्षसी प्रवृत्तीचे लोक पाहिले की ज्यांना काहीतरी मिळवायची इच्छा आहे, ऐक उपभोग जावे किंवा मृत्यूनंतर स्वर्गात जाऊन सुखांचा उपभोग घेता यावा ही तरी इच्छा असते. ते लोक काय करतात ते सांगितलंय की ते यज्ञही म्हणजे यज्ञ करतात ते. कारण त्रैविद्या म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे 3 विद्या जाणणारे ते सोम रसाचं पान करणारे असे ते पूत पापा, ज्यांचं पाप पवित्र झालंय म्हणजे पाप नष्ट झालेलं आहे. कारण यज्ञ करण्याची इच्छा होती आहे, कोणत्याही कारणाने का विना काहीतरी चांगलं कार्य करावं असं वाटतं आहे, याचा अर्थ त्यांची पापही नष्ट झाली आहे. मग ते काय करतात, यज्ञ ही इष्ट्वा स्वर्गती, त्यांना हवंय काय, यज्ञ करून स्वर्गती म्हणजे स्वर्गाला जाण्याची इच्छा त्याची आहे. आणि म्हणून इष्ट्वा म्हणजे इच्छा करून स्वर्गतीम प्रार्थयन्ते, ते यज्ञ करून प्रार्थना काय करतात, मागणं काय मागतात देवाजवळ की मला मृत्यूनंतर स्वर्ग मिळू दे, स्वर्गाचा उपभोग, सुखाचा आनंदाचा उपभोग मला मिळू दे, अशी ते प्रार्थना करतात. आता अर्थातच यज्ञ केला आहे, पापकर्म त्यांची कमी झालेली आहेत, पूत पाप आहेत, त्यामुळे त्यांना इष्टफल तर मिळणारच मग. आणि त्यामुळे काय होतं, ते पुण्यम आसाध्य अधिक सद प्राप्त करून ते पुण्य प्राप्त करतात. आणि सुरेंद्र लोकम अश्नंती, सुर अधिक इंद्र, देवांचा राजा म्हणजे इंद्र, सुरेंद्र लोक म्हणजे इंद्र लोकामध्ये ते जातात, म्हणजे स्वर्गामध्ये जातात. ते पुण्यमासाध्य यज्ञानी त्यांना जी इच्छित फळ हवं आहे की स्वर्गामध्ये जायला मिळावं, स्वर्गाचा उपभोग घ्यायला मिळावा, त्याप्रमाणे ते जातात. आणि तिथे काय करतात, दिवी देवभोगान अश्नंती, दिव्य अतिशय उत्तम अतिशय सुंदर, त्याला आपण दिव्य असा शब्द वापरतो. आणि दिवी म्हणजे स्वर्गात, ते स्वर्गामध्ये काय करतात, देवभोगान अश्नंती, देवांना जे उपभोग घ्यायला मिळतात, म्हणजे तिथे अप्सरांचं नृत्य असेल, गंधर्वांचं गाणं असेल, देवांच्या पंक्तीला त्यांना बसता येत असेल, देवांचं सहाय्य मिळत असेल, सतत देवांचा सहवास आहे, सगळीकडे नंदनवन फुललेलं आहे, असं सगळीकडे सुख आनंद आहे, सगळी ज्ञानेंद्रिय तृप्त करणारं असं वैभव त्यांना त्या स्वर्गामध्ये मिळतं. आणि मग ते आपल्या पुण्याने स्वर्गलोक मिळवून देवांना मिळणारे सगळे भोग आनंदाने उपभोगतात. ओम नमो भगवते वासुदेवाय.